चला पोहे रेडी झालेले आहे। आता आपण खाली घेऊन जाऊया। आता गणपती बाप्पाची पूजा वगैरे गेली, दुर्वा वाहून घेतल्या, शमीपत्र हे बघा साप चल्ला 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 हे बघा दिसत आहे साप तो हल्ला ब्लॅक कलरचा चल्ला चल्ला चल्ला। तर हाय, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, आनंदी असाल। तर स्वागत करते तुमचं माझ्या या ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नीतूज व्लॉग। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल, तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही। आज आहे चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, बुधवार आहे, आणि संकष्ट चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तर आत्ता वाजलेली आहेत 2 आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते। काल गेलो होतो आम्ही पाथरडला, तर खूप उशीर झाला येण्यासाठी, यवतमाळला आहे। खूप उशीर झाला येण्यासाठी, म्हणजे 11 वगैरे वाजले। तर मग आणि प्रवास म्हटलं तर थकवा येतोच, तर उशीरच झाला। मला जे धापोडे वगैरे मी टाकलेले होते ते काढून घेतले, सकाळी मुलं शाळेत गेले, आणि आत्ता थोडीशी बसली, म्हटलं चला व्लॉगला सुरुवात करायची। तर जेवण वगैरे झालं आमचं, आलूची भाजी केली, पोळ्या भात, आणि आय होप तुम्हाला माझा व्लॉग आवडेल। तर चला आता कसं आहे, जेवण वगैरे झाले आमचे सगळ्यांचे, आलूची भाजी, पोळ्या आणि भात केला होता। तर चतुर्थी होती ना, तर पूजा वगैरे छान झाली। आता गणपती बाप्पाची पूजा वगैरे गेली, दुर्वा वाहून घेतल्या, शमीपत्र वाहून घेतलं, आणि छान असं पूजा झालेली आहे। पोहे भिजवून ठेवले मी, कांदे कापून ठेवले, आलू चिरून ठेवले, आणि हे कढीपत्ता आपल्या ह्याचा, शेंगदाणे, मिरची। आता मी पोहे बनवणार आहे, आणि त्यांना जर वाटलं तर चहा बनवेल, नाहीतर मग कोकम सरबत मी त्यांना देणार आहे। त्यांना म्हणजे कोण, आता खाली कसं आहे, माल आलेला आहे, बघू शकता, दाखव, एवढं ट्रक भरून माल आलेला आहे, बघू शकत असाल। आणि आपलं खाली तर आता कसं आहे, हा माल खाली होईल, आणि त्या लोकांना नाश्ता आणि चहा म्हटलं तर चहा मांडेल मी, नाहीतर मग कोकम सरबत देईल बनवून। तर थोडेसे पोहे बनवते छानपैकी, आणि थोड्या वेळाने सांगितलं 50 वगैरे बंडल खाली होईल, त्याच्यानंतर मग त्यांना नाश्ता वगैरे लागेल। तर अशा प्रकारे वेळ गेला। आणि तुम्हाला एक सांगते, काल परवा मी टाकलेले धापोडे आज काढले, विचार करा। तर म्हणजे त्याच्या आधी आम्ही गिरडला गेलो सोमवारी वगैरे, काल मंगळवार होता, तर पाथरडला गेलो, तिथे म्हणजे वेळच नाही। सकाळी मी पुरण वगैरे शिजवलं, त्या देवीला जे आहे पुरणाचा नैवेद्य लागत असतो, तर सकाळी शिजवलं मी, आणि त्याच्यामुळे भरपूर वेळ झाला उद्या काल पण। तर आणि व्लॉग यायचेच आहे तुम्हाला ते, तरी पण मी शूट करून ठेवते, कारण की जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी ते एडिट करणार। तर हा जो व्लॉग तुम्हाला मिळेल तेव्हा आय होप तुम्हाला आवडेल। तर प्लीज एक लाईक करा, कारण की व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं काही सोपी नाही आहे, त्यामुळे। आणि अशी लाईफ आहे आपली, सिंपल, सोबर, आणि पसारा हा पण इग्नोर करा, कारण की इथली जी चेअर आहे ती खाली नेली दुकानामध्ये, कारण की जो माल होता खुला तो सज्जावर वगैरे ठेवायचा होता, तर चढायसाठी लागणार होतं। तर चला आता पोहे वगैरे करून घेते, मी भिजवलेले आहे। चला पोहे रेडी झालेले आहे, आता आपण खाली घेऊन जाऊया। इथे मी पोहे आधी नेऊन दिले होते, आणि नंतर मग थोड्या वेळाने कोकम सरबत नेऊन दिलं। तर सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांचं म्हणणं होतं की ऊन आहे, बरं झालं कोकम सरबत केलं बुवा तुम्ही, आणि इकडे काही जणांचे पोहेसुद्धा खायचे होते, तर मग त्यांनी नंतर सरबत वगैरे घेतलं। तर इकडे आमचा लहानसा भाऊ मागे दिसत असेल तुम्हाला, त्याचे खाणंच व्हायचे, खूप आरामाने खातो यार। तर मग त्यांनी पोहे खाल्ले,
आणि मग सगळ्यांना हसी मजाक वगैरे असं चालू होतं दुकानामध्ये. यांचे व्हिडिओ घेतले. तर मग त्यांनी पण कोकम सरबत पिलं सगळ्यांनी. आणि इथे आमचा भाऊ याचे पोहेच खाणं व्हायचे बघा. हे यांनी सुद्धा तारीफ केली आणि हसी मजाक चालू होती. नंतर मग भरपूर वेळ झाल्यानंतर कंटाळा येऊन राहिलेला होता आणि झाकारासुद्धा होत्या, माल उतरवायचाच होता. आणि मुलं इथे टेम्पोमध्ये जाऊन बसले होते, त्यांना मजा येत होती, खूप एन्जॉय करत होते. अशा प्रकारे बघा मस्त हवा सुटलेली आहे बघू शकता. आणि धाकोडे आम्ही मस्त टाकलेले आहे बघू शकता, मस्त वाळले. हे बघा, पुन्हा 1-2 ऊन द्यावं लागते. तर मस्त हवा आहे वरती. झाड वाकलं कालच्या हवेने, असं पाणी टाकणे. याला कोणी वाकवलं हे झाड? याला पाणी टाकू पहिले, आता दिसलं पाणी टाकेला. तर खूप मस्त हवा आहे वरती बघू शकता. बापरे, आताच बंडल वगैरे गेले आणि वारा सुटला बघू शकता. तुम्हाला दाखवते. हे बघा साप, तुम्हाला दिसत आहे का माहीत नाही. हे बघा, हे बघा, हे बघा. 1 मिनिट थांब. हे बघा साप चालला 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 चालला. हे बघा, दिसत आहे साप. तो हल्ला ब्लॅक कलरचा. चालला चालला चालला. चला, अशी मजा आहे. तर वातावरण खूप छान झालेलं आहे बघू शकता. असं वाटते की पाऊस येईल आता. बघू शकता पूर्णपणे आभाळ बघू शकता, काळं 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 काळं. आभाळ बघ किती आला आहे, दिसत आहे आभाळ. पाऊस येते छान, दणकून दणकून पाऊस येणार आहे मस्त. चला खाली जाऊ, आपले कामं पडलेले आहेत. आता हे पापड बघा, मी इथे गंज घेतलेला आहे कारण की हे पुन्हा आपल्याला 1 ते 2 दिवस चांगले अजून वाळवायचे आहे. तर वाळलेले आहेतच, पण अजून चांगले कडकडीत वाळवले ना तर वर्षभर पाहायचं टेन्शन नसते. तर आता हे कसे आहे, कपड्यामध्येच ठेवले तर पाय वगैरे पडला किंवा बसले मुलं तर चुराडा होऊन जाईल. त्यासाठी मी इथे गंज घेतलेला आहे मोठा आणि त्यामध्ये अशा प्रकारे जोडून मी ठेवत आहे. आणि तुम्हाला डब्यामध्येही भरायचे असतील ना, असे एकाला एक असे जमा करा आणि मग ते ठेवा. चांगले व्यवस्थित ठेवल्या जातात. नंतर बघू शकता, याला लहान्याला अभ्यासाला बसवत होती की अभ्यासाला बसबा म्हणून. तर अशा प्रकारे दिवसभर कामं असतात आणि कसा वेळ जातो ना काहीच कळत नाही. तर अशा प्रकारे मी गंजामध्ये भरून घेतले, नंतर एका वाट्यामध्ये भरून घेतले आणि मग हे याला पुन्हा मी 2 दिवसाची ऊन देईल. आता कसं आहे, पापड वाळले तर कंट्रोल होत नाही. तर 1-2 मी असे भाजून बघितले आणि भाजलेलेही छान लागतात. निखोऱ्यावर तुम्ही भाजून खा, तेही छान लागतात किंवा तळूनसुद्धा खूप छान लागतात. तर अशा प्रकारे मी 1-2 भाजून घेतले आणि नंतर मग तळूनसुद्धा घेतले, म्हणजे ते जेवणासोबत खाण्याची थोडी मजा येईल. तर छान असे पांढरे शुभ्र झाले होते, तळण्यासाठी खूप छान लागत होते आणि तळल्यानंतर खूप छान लागत होते. बघू शकता अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत. तर अशा प्रकारे हा ब्लॉग होता. आज भरपूर असा वेळ कसा गेला काही कळलंच नाही, पण बिझी राहिलं ना छान वाटते. तर आता आजच्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.